लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्याचा प्रचार आज संध्याकाळी संपणार। सोमवारी मुंबई, ठाणे, कल्याणसह 13 जागांवर होणार मतदान। नकली शिवसेनेनं बाळासाहेबांना दगा दिला आणि शिवसैनिकांचा विश्वासघात केला। शिवाजी पार्कमधल्या सभेतून पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। 4 जून नंतर मोदी पंतप्रधान राहणार नाहीत, फक्त मोदीच राहतील। उद्धव ठाकरेंची टीका। मोदींनी उद्धव ठाकरेंना संपवून दाखवावं, ठाकरेंचा घणाघात। राज ठाकरेंच्या भर मंचावर पंतप्रधान मोदींकडे 7 मागण्या। जे सत्तेत येणारच नाहीत त्यांच्यावर का बोलता म्हणत इंडिया आघाडीला लगावला टोला। भटकती आत्म्याच्या टीकेवरनं शरद पवारांची पुन्हा मोदींवर टीका। हा आत्मा तुम्हाला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, पवारांचा हल्लाबोल। चार जूनला मोदी पुन्हा सत्तेत आले तर ठाकरे पवार तुरुंगात जाणार। बीकेसीतल्या सभेतून अरविंद केजरीवाल यांचा घणाघात। मोदींची रशियाच्या पुतीनशी तुलना। सिंचन घोटाळ्याचे आरोप सत्य, पण अजित पवार दोषी नाहीत। देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। खात्याचे मंत्री म्हणून जबाबदार, मात्र अजितदादांविरुद्ध पुरावा नाही, फडणवीसांची स्पष्टोक्ती। मुलुंडमध्ये भाजपचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयाजवळ राडा। पैसे वाटप केल्याचा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून आरोप। मुंबईतील उकाडा सोमवारपर्यंत कायम राहण्याचा अंदाज। हवेतील आर्द्रता प्रचंड वाढल्यामुळे मुंबईकर घामाघूम। मुंबई पुणे एक्सप्रेसवे आज आणि उद्या 1.5 तास बंद राहणार। ओव्हरहेड गॅन्ट्रीच्या कामासाठी पुण्याकडे जाणारी वाहतूक सकाळी 10:30 ते दुपारी 12 पर्यंत बंद ठेवणार। आणि तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील बेपत्ता अभिनेता गुरुचरण सिंग 25 दिवसांनी घरी परतला। आध्यात्मिक यात्रेवर गेल्याचा दावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।